तरुण भारत व्यायाम मंडळाच्या क्रीडांगणावर तब्बल 30 वर्षांनंतर आयोजित महाराष्ट्र श्री शरीर सौष्ठव स्पर्धेत अंतिम फेरीत थरार पाहायला मिळाला। कोल्हापूरच्या अजिंक्य रेडेकर आणि ठाण्याच्या राहुल क्षेत्रे यांच्यात चुरस रंगली होती। मात्र प्रेक्षकातून अगोदर जोरदार प्रतिसाद मिळालेल्या अजिंक्य रेडकर यांनी पिळदार शरीरसृष्टीच्या जोरावर बाजी मारली। अजिंक्यला महाराष्ट्र श्री विजेता जाहीर करता शौकीनांनी टाळ्या शिट्ट्या वाजवत जल्लोष केलाय। फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनकडून यंदाची महाराष्ट्र श्री ही राज्य अजिंक्यपद शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित करण्याचा बहुमान तरुण भारत व्यायाम मंडळाला मिळाला होता। यंदाच्या महाराष्ट्र श्री स्पर्धेसाठी 500हून अधिक शरीर सौष्ठवपटू राज्यभरातून दाखल झाले होते। 10 गटात स्पर्धा घेण्यात आली। शरीर सौष्ठवपटूंनी पिळदार शरीरसृष्टीचे प्रदर्शन करत शौकीनांची दाद मिळवली। स्पर्धेत 10 गटात प्रमोद सूर्यवंशी सांगली, नितीन म्हात्रे ठाणे, राकेश मोरे पालघर, बप्पन दास मुंबई, पंचाक्षरी लोणार सोलापूर, नंदलाल झा मुंबई, अजिंक्य रेडेकर कोल्हापूर, राहुल क्षेत्रे ठाणे, गजानन कावंडे कोल्हापूर, रशीद शेख ठाणे 100 किलोवरील गट यांनी विजेतेपद मिळवले। 10 गटातील विजेत्यांमध्ये महाराष्ट्र श्री स्पर्धेसाठी लढत झाली। त्यामध्ये महाराष्ट्र श्री किताबासाठी अजिंक्य रेडेकर, राहुल क्षेत्रे, पंचाक्षरी लोणार यांच्यात चुरस झाली, परंतु अजिंक्य रेडेकर यांनी पिळदार शरीरसृष्टीच्या जोरावर विजेतेपद पटकावले। राहुल क्षेत्रे उपविजेता ठरला तर पंचाक्षरी लोणार यांनी तृतीय क्रमांक मिळवला। माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांच्या हस्ते अजिंक्य रेडेकर याला 1.5 लाखाचं पारितोषिक आणि महाराष्ट्र श्री किताब देऊन गौरवण्यात आले। तरुण भारत व्यायाम मंडळाने आयोजित केलेल्या महाराष्ट्र श्री शरीर सौष्ठव स्पर्धेचं आज बक्षीस वितरण समारंभ झाला। या महाराष्ट्र श्रीचा मानकरी अजिंक्य रेडेकर कोल्हापूर जिल्हा याला तरुण महाराष्ट्र श्री 2026चा किताब मिळाला। या स्पर्धेसाठी सांगलीतील सर्व नागरिक क्रीडाप्रेमी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। त्याचबरोबर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय गोपीचंद पडळकर, त्याच पद्धतीनं आमदार विश्वजित कदम साहेब, तसेच सांगलीचे लाडके आमदार लोकप्रिय आमदार सुजाता गाडगे यांनी या स्पर्धेला सहभाग दिला, या स्पर्धेला आशीर्वाद दिला। सांगलीची ही तरुण भारत संस्था 1930 पासून असून क्रीडा क्षेत्रात अग्रेसर काम करत आहे आणि सांगलीतले सर्व प्रशासन, सगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी सातत्याने ह्या संस्थेवर प्रेम करतात आणि ह्या संस्थेचा शताब्दी महोत्सवाकडे ही संस्थेची वाटचाल चालू आहे। त्या पद्धतीने संस्थेचं काम चालू आहे। असंच इथून पुढच्या काळात ही संस्था चांगल्या स्पर्धेचं आयोजन करेल। महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन, इंडियन बॉडी बिल्डर फेडरेशन यांच्या अंडरखाली मी खेळतोय आणि महाराष्ट्री मारणं हे माझं गेलं 2014 पासूनचं स्वप्न आहे। मी 9 वेळा महाराष्ट्र श्रीला गोल्ड मेडल आहे, पण टायटल कधी मारला नाही। आज पहिल्यांदा टायटल मारला। त्यासाठी माझे गुरु मनीष आडवलकर सर, आमच्या बॉडी बिल्डिंगचे जनरल सेक्रेटरी चेतन पाटारे सर, त्यानंतर आमचे महाराष्ट्राचे सेक्रेटरी राजू चव्हाण सर, आमच्या कोल्हापूरचे वडाम सर, या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद। आणि प्लस तरुण भारत व्यायाम मंडळ यांचंही मनापासून धन्यवाद की माझ्या जवळ, म्हणजे सांगली आणि कोल्हापूर वेगळं नाही आहे, आपण एकच आहे, पण माझ्या जवळ जी इतिहासात नोंद असणारी 1993 पासून बॉडी बिल्डिंगची स्पर्धा घेणारा जो स्टेज आहे, आज तागायत ह्या स्टेजवरती मी कधी चढलो नाही आहे। पहिल्यांदा ह्या स्टेजवरती चढलो आणि महाराष्ट्र श्रीचा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन मिळवलो। त्यामुळं तरुण भारत व्यायाम मंडळ यांचंही मनापासून धन्यवाद। आणि प्लस मी ज्या कारखान्याच्या नावावर खेळतोय, जवाहर सहकारी साखर कारखाना, राहुल आवाडे साहेब आणि प्रकाश आवाडे आणि कल्पनादादा आवाडे यांचंही मनापासून धन्यवाद। त्यांनी मला 2011 पासून मानधन चालू केलं आणि आज जो प्लॅटफॉर्म आहे, ह्यो माझे घरचे आई वडील, माझे सर, माझी मिसेस, माझी पुरी, माझ्या भाऊ आणि माझ्या टीम, या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद। आणि शेवटी महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचंही मनापासून धन्यवाद। थँक्यू सो मच।